स्वयंवर आहे त्याचं दृश्य आहे. इथे द्रौपदीचं शिल्प आहे. त्याच्या हातामध्ये तर पुण्याजवळच्या या मंदिरात असं काय गूढ आहे, इथला इतिहास, इथल्या गूढ आख्यायिका आणि इथली अप्रतिम कलाशिल्प हे आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर नमस्कार मंडळी, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आपण आज पुण्याजवळच्या एक खूप प्राचीन मंदिरामध्ये उभे आहोत. ते म्हणजे बुलेश्वर महादेव. देवी पार्वती आणि भगवान शंकर याच्या पवित्र नात्याशी हे बुलेश्वर जोडले गेलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी अध्यात्माचा वारसा तर आहेच, पण त्यासोबतच अप्रतिम शिल्पकला या मंदिरात आहे. विविध कोरलेली कोरीव शिल्प येथे आपल्याला बघायला भेटू शकतात. त्यानंतर गणेशाची विनायकी म्हणजे स्त्री रूपातील मूर्ती आपण या ठिकाणी बघू शकतो. साधारण सकाळी 9:30 वाजता आम्ही कात्रजहून बुलेश्वरच्या दिशेने निघालो. कात्रजवरून बोपदेव घाट, त्यानंतर सासवड असा 1.5 तासांचा प्रवास करून आपण बुलेश्वरला पोहोचू शकतो. पावसाळ्यात बोपदेव घाटात पाऊल ठेवलं की निसर्ग अक्षरशः खुलून दिसतो. चहूबाजूंनी हिरवळ, धुक्याची हलकी चादर आणि ऊन पावसांचा लपंडाव सुरू होता. या वातावरणात काही क्षण निसर्गाकडे पाहतच राहावं असं वाटत होतं. इथे आल्यावर काही क्षण का होईना शहराची धावपळ विसरून निसर्ग अनुभवावा असं वाटतं. या रस्त्यावरून जाताना अनेक छोटी छोटी गावे लागतात. त्यातलंच एक सिंगापूर या गावाचं नाव ऐकून थोडंसं मजेशीर वाटलं. तर इथे कमान आहे. इथून आतमध्ये आपण मंदिराकडे जाऊ शकतो. इथे 4 व्हीलर पे पार्किंग शुल्क 50 रुपये आहे. इथला रस्ता थोडा खडबडीतच आहे. बुलेश्वराचा हा डोंगर म्हणजेच पूर्वीचा दौलतमंगळ किल्ला किंवा मंगळगड असे याला म्हणतात. आधी इथे फक्त महादेवाचे मंदिर होते, त्यानंतर हा किल्ला बांधला गेला. 1629 मध्ये आदिलशहा सरदार मुरार जगदेव पंडित यांनी हा किल्ला उभारला, जेणेकरून आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवता येईल. समोर येणारे बुरुज, दर्गा, तटबंदीचे अवशेष, पायरी मार्ग हे समोर येऊ लागतात आणि मग आपल्याला लक्षात येऊ लागते की येथे फार पूर्वी एखादा किल्ला होता. इथे आल्यावर असं वाटतही नाही की कधी काळी इथे एवढा वैभवशाली किल्ला होता, कारण आता याचे फक्त काही अवशेषच इथे शिल्लक आहेत. या किल्ल्याचे अवशेष पार करून पुढे आल्यानंतर इथून दिसणारं बुलेश्वराचं मंदिर जणू काही एखादं लेणंच अंगावर येऊन उभं असल्यासारखं वाटतं. दुरून दिसणारं हे मंदिर जसं जसं जवळ येऊ लागतं तसं तसं ते अधिकच खुलताना वाटू लागतं. पुण्यापासून तब्बल 1.5 ते 2 तासानंतर आपण या सुंदर अशा मंदिरात येऊन पोहोचतो. मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या अगोदरच आपल्याला इथे मंदिराचा संपूर्ण नकाशा बघायला मिळतो. तसेच इथल्या मंदिराची जी बांधणी आहे ती कशा प्रकारे आहे हे इथे त्यांनी सविस्तररित्या दिलेले आहे. आपल्याला इथे मंदिराची रचना पाहायला मिळते. हा जो आहे इथे नगारखाना, नंदी मंडप, हा सभा मंडप आहे, अंतराळ आणि हे गर्भगृह. हिलच्या बेसपासून जर तुम्ही येणार असाल तर तिथून साधारण 200 पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला इथे द्वारपालांच्या मूर्ती पाहायला मिळतात. जय आणि विजय द्वारपाल. रविवारमुळे आज इथे भाविकांची भरपूर प्रमाणात वर्दळ दिसत आहे. समोर आपल्याला मुख्य मंदिर दिसत आहे. या मंदिराचा खालचा भाग हा दगडांमध्ये आहे, तर वरचा भाग हा विटांमध्ये बांधलेला दिसून येतो. मुख्य दरवाजावर आपल्याला विष्णू, देवी आणि गणेश यांच्या मूर्ती कोरलेल्या दिसून येतात.
मंदिराचा बाह्य भाग पाहून झाल्यानंतर आपण आता नगारखान्यात प्रवेश करतो. नगारखान्यातून आपण येतो थेट सभागृहात. सभागृहातील आपल्याला इथे सुबक असा दरवाजा बघायला मिळत आहे. या सभागृहातून आपण सुबक अशा दरवाजातून पायऱ्या चढून मूळ मंदिरात प्रवेश करतो. कासवाची इतकी मोठी आखीव मूर्ती मी याच मंदिरात बघितली. शंकराच्या पिंडीसमोरच सुंदर असा नंदी मंडप आहे. या मंडपात एकूण 12 खांब असून मधोमध नंदी आहे. इतर मंदिरांच्या नंदीपेक्षा हा नंदी थोडासा वेगळा आहे. याची मान एका बाजूला झुकलेली आहे व यावरील नक्षीकाम अगदी आखीव रेखीव आहे आणि हे लगेचच लक्ष वेधून घेतं. गर्भगृहात सुरेख अशी शिवपिंड आहे. अभ्यासक सांगतात इथे गर्भगृहात 3 लिंगे असून ती ब्रह्मा, विष्णू आणि महेशाची प्रतीके आहेत. तुम्ही इथे बघू शकता हा मंदिराचा बाह्य भाग आहे. याला मंडोवर असं म्हणतात आणि या मंडोवरावर विविध प्रकारच्या सुरसुंदरी आहेत. त्याच्यापैकी बऱ्याच सुंदरी अशा सुरसुंदरी ज्या आहेत त्यांची शिल्प आपल्याला तुटलेल्या अवस्थेत दिसतात. ज्यावेळेस मुघलांचं आक्रमण झालं होतं त्यावेळेस त्यांनी इथले बऱ्याचशा या शिल्पांवर प्रहार केले होते. यातलंच एक शिल्प आहे हे दर्पण त्याला म्हणतात. तिच्या हातामध्ये दर्पण म्हणजेच आरसा आहे आणि दुसरा जो हात आहे तो तिच्या केसांमध्ये आहे आणि ती आरशात बघून शृंगार करते आहे म्हणून तिला आपण दर्पण असं म्हणतो. असंच एक शिल्प आपण इथे खाली बघू शकतो. इथे आरसा आहे आणि हा तिचा हात जो आहे तो केसांमध्ये आहे आणि ती आरशामध्ये बघून शृंगार करते. या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे इथे आपल्याला स्त्री रूपातली गणेशाची मूर्ती, शंकराची आणि कार्तिकेयाची मूर्ती आपल्याला इथे बघायला भेटते. त्याच्या वाहनांवरून आपल्याला देवतेची ओळख पटू शकते. जसं की गणपतीच्या खाली आपल्याला उंदीर दिसतोय, महादेवांच्या खाली नंदी दिसतोय आणि कार्तिकेयांच्या खाली मोर दिसतोय. गणेशाच्या या स्त्री रूपाला प्राचीन काळात वैनायकी असेही म्हणतात. इथे रामायणातील काही प्रसंग कोरले आहेत. कौसल्या माताचे पुत्र प्राप्तीसाठी पूजन याचा प्रसंग आहे. प्रत्येक अभ्यासकाचं या छोट्या छोट्या रेखीव आकृत्यांवर वेगवेगळं मत आहे. तसेच राम वनवासाला जाण्यापूर्वी राम आणि लक्ष्मण असा दोघांमधला संवाद सुरू आहे हे सांगणारं हे शिल्प आहे. हातात गदा घेऊन हनुमानाचे शिल्प आपल्याला इथे बघायला मिळते. किष्किंधा नगरीतील वानर समूह यांची शिल्प इथे आखीव रेखीव कोरलेली आहेत. इथे आपण बघू शकतो अजून एक स्त्री शिल्प आहे. इथे खाली हे जे माकड आहे याला शेपूट आहे. त्याच्यावरून आपल्याला समजतं की हे माकड आहे आणि हे या स्त्रीचं वस्त्र ओढत आहे. तर ही अशी एक सुरसुंदरीचं शिल्प आपल्याला इथे बघायला मिळतं. येथे अस्थिर माकडाच्या रूपाने मनाची चंचलता दाखवलेली आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर मोक्ष मार्गावरच्या भक्तांनी मोह, इच्छा, आशा यांना दूर ठेवूनच मंदिरात जायचे असते हे या सुरसुंदरी निक्षून सांगत असतात. मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूलाच अशी छोटी छोटी मंदिरे आहेत. त्यात विठ्ठल रुक्मिणी मंदिर, विष्णूचे शेषाशायी मंदिर आहे. काही मंदिरे तर रिक्तच आहेत. मंदिर आपण बघू शकतो हे भगवान विष्णूंचं आहे. तर हे कशावरून भगवान विष्णूंचं आहे तर आपण इथे शंख पाहू शकतो आणि त्यांची ही शेषाशायी मूर्ती आहे. शेष नागाचं देखील आपल्याला इथे शिल्प बघायला मिळतं.
आपण इथे बघू शकतो, इथे द्रौपदी स्वयंवराचा प्रसंग कोरलेला आहे. हा जो आहे हा अर्जुन आहे, त्याच्या हातामध्ये बाण आहे आणि हा खाली पाण्यामध्ये बघून वरती माशाला यांनी नेम धरलेला आहे असं दाखवलं आहे. आणि ही द्रौपदी आहे जिच्या हातात वरमाला आहे आणि हा स्वयंवराचा प्रसंग आहे. द्रौपदीच्या इथे वरमाला दाखवली आहे. महाभारतातील द्रौपदी स्वयंवर अर्जुनाने मत्स्यभेद करून तिला जिंकल्याचा प्रसंग इथे दाखवण्यात आलेला आहे. शरपंजरी भीष्म म्हणजेच बाणाच्या शय्येवर पडलेले भीष्म हा प्रसंग इथे कोरलेला आहे. महाभारत युद्धामध्ये भीमाने हत्तीला आकाशात फेकल्याचे विलक्षण शिल्प आहे. मंदिरांचा अप्रतिम असा खजिना बघून मंदिराच्या बाहेर पडले. या मंदिराची एक सुंदर आख्यायिका आहे. जेव्हा शंकर भगवान रुसून येथे येऊन बसले होते तेव्हा पार्वतीने इथे येऊन नृत्य केले होते. त्यावर शंकर भगवान भुलले होते. त्यामुळे या मंदिराला भुलेश्वर असं देखील म्हणतात. मंदिराच्या आवारात समाधीस्थळं पाहायला मिळतात. तर मंडळी, पुण्याजवळील एखाद्या शांत व ऐतिहासिक ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर भुलेश्वर नक्कीच तुमच्या लिस्टमध्ये असायला हवं. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट थ्रू नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.